मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याचे जणू संकेतच मनसेचे नेते बाळ नांदगावकरांनी दिलेत। जर मनसेचा असा प्रस्ताव भाजपकडे गेला तर भाजप अनुकूल आहे का, यावर मात्र सवाल कायम आहे। मनसे महायुतीत सहभागी होणार, युतीबाबत बाळा नांदगावकरांचे संकेत, भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद। लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेनं विधानसभेत मात्र एकला चलोरेचा नारा दिला आणि मनसे महाराष्ट्रात 225 ते 250 जागा एकट्यानं लढत असल्याचं स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलं होतं आणि त्यानुसार राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा करत बैठका सुद्धा घेतल्या। मात्र विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काहीच दिवस राहिलेले असताना आता मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसे पुन्हा महायुतीत जाणार असल्याचे जणू संकेतच दिले। संकेताविषयी ते कदाचित झाली तर मला आनंदच वाटेल। पंकज, तुम्हाला आनंद नाही वाटणार का? काहीतरी आता हिंदुत्ववादी सरकारच्या सोबत सगळ्यांना सोबत घेऊन जाणारं छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर यांना आदर्श मानणारं जे नेतृत्व आहे ते राज ठाकरेंचं नेतृत्व आहे आणि म्हणून अशा प्रकारची माणसं उभी राहिली पाहिजेत असं मला वाटतं। महायुतीमधील पक्ष हे समविचारी असून मनसे जर त्यांच्यासोबत गेली तर मला आनंदच होईल असं म्हणत बाळा नांदगावकर यांनी पुन्हा महायुती सोबत जाण्यासंदर्भात सूचक वक्तव्य केलंय। समविचारी पक्षांसोबत गेलो तर त्यात वाईट काय असा सवाल विचारत नांदगावकर यांनी अंतिम निर्णय पक्षाचे प्रमुख राज ठाकरे घेतील असंही म्हटलंय। समविचारी पक्षांबरोबर जर एखादी चांगलं होत असेल तर अडचण काय? इकडे तर समविचारी पक्ष नाहीत, विचारायला मिळत नाही। आपल्या स्वतःचे तत्व वेगळी, दुसऱ्याची तत्व वेगळी, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायला लोक जात आहेत, बाळासाहेबांचे विचार सोडतायत। अशा लोकांचं होतं। आम्ही तर समविचारी पक्षासोबतच जाणार आहोत। मनसेच्या या सकारात्मक भूमिकेचं भारतीय जनता पक्षानं स्वागत केलंय। मला वाटतं बाळा नांदगावकरांचं पूर्ण वाक्य मला माहीत नाही, ते काय परिप्रेक्षात बोलले माहीत नाही, पण बाळासाहेबांच्या विचारावर मनसे चालणार असेल तर त्याचा आनंदच आहे आम्हाला। याबाबत राज ठाकरे हेच अधिक सांगू शकतील अशी प्रतिक्रिया शिवसेनेनं दिली आहे। मनसे यावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे, पण तो राजसाहेबाचा मूड कसा आहे याच्यावर ते सर्व अवलंबून आहे। म्हणून आज त्या घडीला आज त्यांच्यावर बोलणं किंवा वक्तव्य करणं योग्य होणार नाही, पण निश्चित मला तरी वाटतं की ते महायुतीमध्ये आमच्या बरोबर येतील आणि यावेत अशी त्यांच्याही पक्षाच्या कार्यकर्त्याची इच्छा आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये चौथा पक्ष म्हणून मनसे पुन्हा परतणार की नाही हे आता 13 ऑक्टोबरच्या मनसेच्या मेळाव्यातूनच स्पष्ट होण्याची शक्यता आहे। भूषण शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।